Hello everyone, welcome to SRG Technical YouTube channel. In previous video number 4, unit number 3 of lecture number 4 or video number 4, we have started syllabus topic 3.5, energy conservation in lighting system. Energy conservation in lighting system. Okay, in that energy conservation techniques in lighting system, there are various techniques in lighting system. We have introduced by replacing lamp sources, compact fluorescent lamps CFL, high intensity discharge HID lamps, mercury vapor lamps, metal halide lamps, high pressure sodium vapor lamp and light emitting diode LEDs. ओके, आपण मागील व्हिडिओमध्ये हे टॉपिक कव्हर केले होते, एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन लाइटिंग सिस्टम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनर्स फिटिंग्स. ओके, ल्युमिनर्स म्हणजे जो बल्ब असतो किंवा ट्यूब असेल त्याच्या आतील जो पोकळचा भाग आहे त्याला ल्युमिनर्स इथं आपण गृहीत धरणार आहोत फिटिंग्स. ओके, युजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनर्स फिटिंग्स. ठीक आहे, हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर युजिंग लाईट कंट्रोल गिअर्स अँड बाय इन्स्टॉलिंग ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर सर्वो स्टॅबिलायझर फॉर लाइटिंग. आजच्या व्हिडिओचे हे 3 सिलेबस टॉपिक असणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. युजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनर्स. ल्युमिनर्स म्हणजे नळीच्या आतील पोकळ भाग. ओके, फिटिंग्स. ठीक आहे, युजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनर्स या टॉपिकवरती विंटर 2017ला क्वेश्चन विचारला होता. एक्सप्लेन द एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक अडॉप्टेड इन लाइटिंग सिस्टम बाय युजिंग मोस्ट इफिशियंट ल्युमिनर्स. इफिशियंट म्हणजे कार्यक्षम, इफिशियंट म्हणजे कार्यक्षम ल्युमिनर्स वापरून आपण एनर्जी कॉन्झर्वेशन कशी करू शकतो किंवा ही एक टेक्निक आहे ती एक्सप्लेन करा. ओके, डेफिनेशन पहा. इफिशियन्सी ऑफ ल्युमिनर इज द रेशो ऑफ लुमेन आउटपुट. लुमेन म्हणजे प्रकाश. लुमेन आउटपुट ऑफ लुमिनर टू द लुमेन आउटपुट ऑफ लॅम्प. ठीक आहे, इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज लाईट आउटपुट रेशो LOR. ओके, इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज लाईट आउटपुट रेशो. आपण याला LOR सुद्धा म्हणतो, लाईट आउटपुट रेशो, ॲज इट मेजर्स द इफेक्टिव्हनेस ऑफ कंपॅरिझन ऑफ द टोटल लाईट एमिटेड बाय ल्युमिनर टू दॅट ऑफ ओनली लॅम्प. ओके, ल्युमिनर म्हणजे गृहीत घ्या की ज्यावेळी बल्ब किंवा लॅम्प याची बांधणी होते त्याच्या आतमध्ये यूज केलेला पोकळ भाग जो आहे त्याच्या पोकळ भागातला जो काही मटेरियल आहे त्याला आपण ल्युमिनर म्हणणार आहोत. ल्युमिनर म्हणजेच फिटिंग्स. इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज लाईट आउटपुट रेशो. याला आपण लाईट आउटपुट रेशो सुद्धा म्हणतो, LOR, ॲज इट मेजर्स द इफेक्टिव्हनेस बाय कंपॅरिझन ऑफ टोटल लाईट इमिटेड बाय ल्युमिनर टू दॅट ऑफ ओनली लॅम्प. हायर LOR, okay, higher LOR implies the more efficient luminaire. Higher LOR, light output ratio, implies more efficient luminaires. Okay, better optical design of mirror and quality of materials used to not only improves the luminary efficiency but also enhance the visual comfort as well as manage द ग्लेअर. ओके, मॅनेजेस द ग्लेअर म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जो ल्युमिनर यूज केला आहे बघा, बेटर ऑप्टिकल डिझाईन ऑफ मिरर. ठीक आहे, अँड क्वालिटी ऑफ मटेरियल यूज्ड टू नॉट ओनली इम्प्रूव्ज द ल्युमिनर इफिशियन्सी बट ऑल्सो एनहान्स द व्हिज्युअल कम्फर्ट ॲज वेल ॲज मॅनेजेस द ग्लेअर. ग्लेअर म्हणजे चकाकी. ओके, चकाकी मॅनेज करण्यासाठी आणि ल्युमिनर इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी त्याच्यामध्ये क्वालिटी मटेरियल यूज केलेलं आहे, क्वालिटी मटेरियल यूज केलेलं आहे. ओके, अँड इफिशियंट ल्युमिनर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ द एनर्जी इफिशियंट लाइटिंग. ओके, आस्पेक्ट्स म्हणजे पैलू. ओके, अँड इफिशियंट ल्युमिनर्स म्हणजे कार्यक्षम ल्युमिनर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द एनर्जी इफिशियंट लाइटिंग. Best suited luminaire should be chosen for particular application such that it will be remain efficient throughout the life. ओके, बेस्ट सुटेड म्हणजे चांगल्या सूट होणाऱ्या पद्धतीचा जर ल्युमिनर इथं यूज केला, चूजन फॉर पर्टिक्युलर ॲप्लिकेशन, ठराविक ॲप्लिकेशनसाठी, सच दॅट इट विल रिमेन इफिशियंट थ्रू आउट द लाईफ. ओके, तो त्याच्या आयुष्यामध्ये कार्यक्षम राहील. अकॉर्डिंग टू लोकेशन, रिकमेंडेड लोकेशन्स आर
लोकेशननुसार कोणकोणते ल्युमिनर यूज करायला पाहिजेत पहा. रेसिडेन्शियल, ओके, इफ फ्लोरोसेंट ट्यूबमध्ये इट शुड बी बेस. इन इनकॅन्डन्सन लॅम्प एनामल्ड रिफ्लेक्टर ऑफ कंट्रोल शेप. इनॅमल्ड रिफ्लेक्टर म्हणजेच काय, अधिक परावर्तित होणारा. इनॅमल्ड म्हणजे अधिक परावर्तित, रिफ्लेक्टर, ओके. इनकॅन्डन्सन लॅम्प म्हणजे अधिक परावर्तित होणारा कंट्रोल शेप आपण तिथं यूज केलेला आहे. जर रेसिडेन्शियलमध्ये तो लॅम्प किंवा तो जो प्रकाश देणारा जो डिव्हाइस आहे, म्हणजेच एकंदरीत काय बल्ब आपण ज्याला म्हणतो, तो जर यूज करायचा असेल तर त्याच्यामध्ये इनकॅन्डन्सन लॅम्प एनॅमल्ड रिफ्लेक्टर यूज केलेले आहेत. ओके. स्टेअरकेस कॉरिडोर्समध्ये डायरेक्ट टाईप ऑफ luminars हॅव्हिंग ॲम्पल लाईट डिस्ट्रीब्युशन. ॲम्पल म्हणजे पुष्कळ, गरजेपेक्षा अधिक जिथं लाईट डिस्ट्रीब्युशन पाहिजे आहे, म्हणजे स्टेअरकेस कॉरिडॉर्समध्ये, तिथं आपण डायरेक्ट टाईप ल्युमिनर्स यूज केलेला आहे. ओके. ऑफिसेस, ऑन सच प्लेसेस इफेक्टिव्ह ल्युमिनर्स इज रिक्वायर्ड नॉट ओनली ऑन प्लेन बट ऑल्सो सराउंडिंग, हेन्स सेमी डायरेक्ट टाईप luminars recommended. On such places, effective illumination is required not only on plane but also surrounding, hence semi-direct type luminars recommended. ओके. जिथं आपल्याला प्लेनवरतीच नाही आहे पण सराउंडिंगवरती सुद्धा प्रकाश पाहिजे आहे, रिक्वायर्ड आहे, तिथं आपण काय केलेलं आहे, ल्युमिनर्स रिकमेंड केलेले आहेत. ओके. सेमी डायरेक्ट टाईपचे ल्युमिनर्स रिकमेंड केलेले आहेत. Locating luminar at a proper place has an important role in energy saving because appropriate location ensures direction of light exactly where is required. Locating luminaires, ओके, luminaires कुठं लोकेट करायचं आहे तो सुद्धा एक मुद्दा आहे. ॲट अ प्रॉपर प्लेस हॅज अन इम्पॉर्टंट रोल इन एनर्जी सेव्हिंग. ओके, तर तो एक काय एनर्जी सेव्हिंगचा मुद्दा आहे. बिकॉज अप्रोप्रिएट लोकेशन ensures direction of light exactly where is required. Lamps and blast are a part. Okay, lamps and blast are a part of luminaires. Control of electricity to this part allow on and off switching and also dimming control option smooth out the energy efficient behavior. For example, by switching off when not needed. Okay, lamps and blast are the part of luminaires. Okay, lamps and blasts are the part of luminaires. Control of electricity to this part allow on and off switching and also dimming control option smooth out the energy efficient behavior. For example, by switching off when not needed. Reflecting ability of light beam varies with the material used within the luminaires for the reflection purpose. Okay, reflecting ability of the light beam. Okay, लाईट बीमची रिफ्लेक्टिंग ॲबिलिटी कशावरती अवलंबून आहे, व्हॅरीज विथ द मटेरियल युज्ड, की ज्याच्यामध्ये कोणतं मटेरियल यूज केलं आहे त्याच्यावरती. विदिन द ल्युमिनर्स फॉर द रिफ्लेक्शन पर्पज. LOR, लाईट आउटपुट रेशो ऑफ सॅटिन क्रोम. ओके, इथे सॅटिन म्हणजेच काय, मुलायम. सॅटिन म्हणजे मुलायम, क्रोमियमचं मटेरियल यूज केलेलं आहे. लाईट आउटपुट रेशो ऑफ सॅटिन क्रोम, सॅटिन म्हणजे मुलायम, क्रोम म्हणजे क्रोमियम मटेरियल, is 0.5 and that of aluminum material is 0.9. Okay, efficiency of luminar can be improved by some simple measures such as, okay, efficiency of luminars can be improved by, इथे luminars म्हणजे काय, बल्बच्या लॅम्पच्या आतील पोकळचा जो भाग आहे तो लक्षात घ्या. ओके, की ज्याच्यामध्ये रिफ्लेक्टर्स असू शकतात, ओके, ते मटेरियल असू शकतात, त्याला आपण luminars म्हणतो. efficiency of luminars can be improved by some simple measure such as locate the lamp at the center at the luminar so that reflectors can be used maximum and appearance will also improve. ओके, ठीक आहे. लोकेट द लॅम्प अशा ठिकाणी आपल्याला लोकेट करायचं आहे ॲट द सेंटर ऑफ luminar so that reflectors can be used maximum and appearance will also improve. यूज ऑफ स्पेक्युलर रिफ्लेक्टर्स. ओके, स्पेक्युलर म्हणजे आरशासारखा. यूज ऑफ स्पेक्युलर रिफ्लेक्टर्स की ज्याच्याने काय होईल, ल्युमिनरची इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल. Disconnection of blast from de-amped luminaires so as to avoid unnecessary power loss. ओके, ठीक आहे. डिस्कनेक्शन ऑफ ब्लास्ट काय करायचं आहे, डिस्कनेक्शन करायचं आहे डी एम्प्ड luminaires सो ॲज टू अवॉइड अननेसेसरी पॉवर लॉस. ओके, म्हणजे जे वापरात नाही आहे ते luminaires काय करायचे आहेत, डिस्कनेक्शन करायचे आहेत. ठीक आहे. अँड अनोडाइज्ड ॲल्युमिनियम
शीट इन ल्युमिनर इम्प्रूव्ज इफिशियन्सी. ओके, ॲनोडाइज्ड ॲल्युमिनियमची ॲनोडाइज केलेली शीट जर ल्युमिनरमध्ये यूज केली तर अधिक त्याची कार्यक्षम वाढणार आहे, अप टू 85%, विच लेसन्स द रिक्वायर्ड नंबर ऑफ लॅम्प्स. ओके, म्हणजेच काय, ॲनोडाइज्ड ॲल्युमिनियम शीट जर आपण यूज केली ल्युमिनर्समध्ये तर तो 85% अधिक त्याची कार्यक्षम इम्प्रूव्ह करतो, लेसन्स द रिक्वायर्ड नंबर ऑफ लॅम्प्स, म्हणजेच जेवढे लॅम्प्स रिक्वायर आहेत तो ते कमी करतो. ठीक आहे. नाव we will going to see syllabus topic 3.5.3 using light control gears. Using light control gears in MSBT exam summer 15, winter 15, winter 17, summer 18, winter 18. The question is asked on light control gears. Explain how each of following conserves energy in lighting system. Voltage stabilizers, dimmers. Okay, voltage stabilizers, dimmers are the light control gears. Use of control gears and sensors helps in energy conservation in lighting system. Justify. ओके, अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारले आहेत एम एस बी टीच्या एक्झामला लाईट कंट्रोल गिअर्सवरती. एक्सप्लेन द एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स अडॉप्टेड इन लाइटिंग सिस्टम. ओके, युझिंग लाईट कंट्रोल्ड गिअर. हे 3 प्रश्न एम एस बी टीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत, समर 15, विंटर 15 आणि विंटर 17मध्ये. ठीक आहे. तर पहा, लाईट कंट्रोल गिअर्स एनर्जी कन्झर्वेशन करण्यासाठी कसे हेल्पफुल ठरतात, कसे मदत करतात पहा. पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ करंट फ्लो रिक्वायर्ड फॉर लॅम्प ऑपरेशन इज कंट्रोल्ड ॲज वेल ॲज केप्ट इन लिमिट बाय सेंट्रल गिअर दॅट इज ऑल्सो पॉप्युलर ॲज ब्लास्ट. ओके, लॅम्पला जितका करंट रिक्वायर्ड आहे तो करंट जो आहे तो लिमिट करणे किंवा कंट्रोल करण्याचं काम कोण करतो, ब्लास्ट करतो. ओके, ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाइप ऑफ ब्लास्ट लिमिट्स द अमाउंट ऑफ करंट ऑफ द लाइट but fails to change the frequency of the input. Roughly 15% at the lamp wattages is taken as losses in blast. ओके, तरी सुद्धा ब्लास्टमध्ये 15% लॅम्पच्या वॅटेजेसच्या 15% एनर्जी तिथं लॉस होते. ओके, ब्लास्टमध्ये. इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट इज अन अल्टरनेटिव्ह दॅट मेंटेन्स द सफिशियंट लाइटिंग विथ रिड्यूस्ड अमाऊंट ऑफ पॉवर यूज. ओके, त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट, आता न्यू ट्रेंडमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट यूज करतात. इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट इज अन अल्टरनेटिव्ह. ओके, त्याला रिप्लेस यू अल्टरनेटिव्ह दॅट मेंटेन्स द सफिशियंट लाइटिंग विथ रिड्यूस्ड अमाऊंट ऑफ पॉवर यूज्ड. ओके, की ज्याच्यामध्ये कमी पॉवर यूज होते. दिस ब्लास्ट एम्प्लॉय द इलेक्ट्रॉनिक और सॉलिड स्टेट सर्किटरी अँड अचीव अप्रॉक्सिमेटली 20 to 30% एनर्जी सेविंग ॲज कम्पेअर टू मॅग्नेट ब्लास्ट. ओके, मॅग्नेट ब्लास्टच्या तुलनेत 20 ते 30% एनर्जी सेविंग होते इलेक्ट्रॉनिक ब्लास्टमध्ये. तो की सॉलिड स्टेट सर्किटरी इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटपासून बनलेला आहे. जनरली लॅम्प ड्रॉज मोर अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट इट रिअली रिक्वायर्स लाइटिंग अप. ओके, जनरली लॅम्प ड्रॉज मोर अमाऊंट ऑफ एनर्जी दॅन इट रिअली रिक्वायर्स लाइटिंग अप. ब्लास्ट रिस्ट्रिक्ट्स म्हणजे थोपवणे, थांबवणे. ब्लास्ट रिस्ट्रिक्ट्स दिस एक्सेस अमाऊंट ऑफ कन्झम्पशन टू द सफिशियंट एनर्जी इनपुट टू द लॅम्प. ओके, ब्लास्ट काय करतो, तो थांबवतो ह्या एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ कन्झम्पशन जे आहे ते थांबवतो टू द सफिशियंट एनर्जी इनपुट टू दी लॅम्प. सॉलिड स्टेट डिझाईन ऑफ इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट इनकॉर्पोरेट solid pieces in the circuit. Okay, solid state design of electronic blast incorporate solid pieces of the circuit. These pieces restrict the electrons which would have plunged. Okay, प्लंग्ड म्हणजे बुडलेले. ओके, प्लंग्ड म्हणजे काय, बुडलेले. These pieces restrict the electrons which would have plunged into the lamp without any obstacle. Okay, obstacle म्हणजे अडथळा. In addition to decreasing the quantity of electrons, blast makes sure the efficient power to start and operate the lamp also keeps energy stable. In addition to decreasing the quantity, okay, in addition to decreasing the quantity of electronsची अतिरिक्त होणारी एक्सेसिव्ह होणारी क्वांटिटी जी आहे, म्हणजे जे इलेक्ट्रॉनचं जे प्रमाण आहे तो लिमिट करतो इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट मेक्स शुअर द सफिशियंट पॉवर टू स्टार्ट अँड ऑपरेट द लॅम्प also keep energy stable. Blast ensures consisting amount at power which would increase or decrease without it. Effect of flicker related to fluorescent light is minimized as normally electronic blast change the standard power frequency to 20,000 Hz or more. Okay, effect of flicker related to fluorescent light
is minimized as normally electronic blast change the standard power frequency to 20,000 Hz or more. Above 10 kHz lamps operates at 9% more efficient. Okay, above 10 kHz lamps operate at 9% more efficiency. Lamp efficiency improves from 10 kHz to 20 kHz. ओके, लॅम्प इफिशियन्सी म्हणजे लॅम्पचा जो कार्यक्षम आहे तो इम्प्रूव्ह होतो फ्रॉम 10 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी टू 20 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी. ओके, इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट provides higher efficiencies of the system due to its own high efficiency. Operation of lamp at higher frequencies improves lamp efficiency. Operation of lamp at higher frequency improves lamp efficiency. जर जास्त फ्रिक्वेन्सी असेल ऑपरेशनची जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर लॅम्पचं पण काय होणार आहे, इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल. इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट व्हेन युज्ड विथ प्रेशर लॅम्प extend greater system efficiency. On the contrary, lamp efficiency does not rise when it's associated with a high pressure lamp such as high intensity discharge lamp. Okay, but in this case, higher frequency operation of blast reduces blast losses and lower downswing of light. Therefore, outcome is more light though the life of lamp. Syllabus topic 3.5.4 Installation of separate transformer servo stabilizer for lighting. ओके, या टॉपिकवरती पण MSBTच्या एक्झाममध्ये बरेचसे क्वेश्चन विचारले आहेत. विंटर 14, समर 16, समर 18च्या एक्झाममध्ये पहा. इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर सर्वो स्टॅबिलायझर फॉर लाइटिंग. एक्सप्लेन एनर्जी कॉन्झर्वेशन मेथड इन लाइटिंग सिस्टम बाय यूजिंग इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर सर्वो स्टॅबिलायझर्स. Explain the energy conservation techniques in lighting system by installation of separate transformer servo stabilizer for lighting. Explain energy conservation method in lighting system by using installation of separate transformer servo stabilizer. ओके, अशा पद्धतीने हे 3 प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर सर्वो स्टॅबिलायझर फॉर लाइटिंग या टॉपिकवरती. टॉपिक नंबर 3.5.4 डिस्ट्रीब्यूशन लाइन्स आर लॉन्ग अँड inadequate and distribution transformer is subjected to uneven loading format. ओके, डिस्ट्रीब्यूशन लाइन्स हे काय आहेत, लॉंग आहेत अँड इनॲडक्वेट आहेत. अँड डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर इज सब्जेक्टेड टू अनइवन लोडिंग फॉर्मॅट. डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर जे बसवलेले आहेत ते अनइवन लोडिंग फॉर्मॅटमध्ये बसवलेले आहेत. ऑल्सो व्होल्टेज मे बी लो इन डे टाईम अँड हाय ड्युरिंग नाईट आवर्स. ओके, तर तरी काय असणार आहे त्याच्यामध्ये, व्होल्टेज दिवसा व्होल्टेज काय असणार आहे, कमी असेल अँड रात्रीच्या वेळी म्हणजे नाईट टाईम्सला काय असेल, व्होल्टेज जास्त असेल. ओके, पहा अनइवन फॉर्मॅटमध्ये डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर लोकेट केलेला आहे, बसवलेला आहे, इन्स्टॉल केलेला आहे. ओके, तर पहा बिसाइड्स द व्होल्टेज रायझेस शार्पली इन रेनी सीझन. ओके, बिसाइड्स म्हणजे च्यामागे द व्होल्टेज रायझेस शार्पली, व्होल्टेज राईज होणार आहे शार्पली इन रेनी सीझन. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्होल्टेज काय होतो, शार्पली राईज होतो. ऑर हॉलिडे इफ ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल power load is thrown off. ओके, सडनली दिस मे प्रूव्ह डेंजरस. म्हणजेच काय, ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रियलचा पॉवरचा जो काय लोड आहे तो सडनली ऑफ झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी टर्मिनलला काय होणार आहेत, व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे, तो डेंजरस आहे. द ड्रॉबॅक ऑफ पॉवर अँड लाइटिंग लोड विच इज बिईंग फेड बाय द सेम ट्रान्सफॉर्मर इज हाय व्होल्टेज फ्लक्च्युएशन. ओके, पहा सेम व्होल्टेजने जर इंडस्ट्रियल आणि ॲग्रिकल्चर आणि रेसिडेन्शियलच्या लाइटिंग यूजसाठी जर पॉवर फेड केला असेल आणि ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रियलचा लोड अचानकपणे बंद होत असेल तर त्याच्या सेकंडरीला काय होईल, व्होल्टेज राईजअप होईल, शार्पली राईज होईल. त्याच्याने काय असणार आहे, तो डेंजरस असेल. ओके, द ड्रॉबॅक म्हणजे तोटा. द ड्रॉबॅक ऑफ पॉवर अँड लाइटिंग लोड विच इज बिईंग फेड बाय द सेम ट्रान्सफॉर्मर इज हाय व्होल्टेज फ्लक्च्युएशन. मग काय असेल, त्या ट्रान्सफॉर्मरवरती हाय व्होल्टेज फ्लक्च्युएशन असेल, कॉज्ड बाय स्विचिंग ऑपरेशन अँड लोड व्हेरिएशन. दिस फ्लक्च्युएशन नॉट ओनली ऑफसेट द पॉवर लोड बट ऑल्सो लाइटिंग इक्विपमेंट स्पेशली लॅम्प्स. ओके, हे जे काय व्होल्टेज फ्लक्च्युएशन आहे ते पॉवर ऑफसेट होत नाही, परंतु लाइटिंग इक्विपमेंटला सुद्धा ते धोकादायक आहे. ओके, टेबल 3.5.2 इफेक्ट ऑफ व्हेरियस व्होल्टेज लेवल्स ऑन परफॉर्मन्स ऑफ 60 वॅट लॅम्प. ओके, इथं व्होल्टेज दिलेलं आहे, इथे करंट ॲम्पियर्स दिलेलं आहे, इथं पॉवर असायला हवं, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. व्होल्टेज इन ब्रॅकेट वॅट दिलेलं आहे असं नसेल, इथं पॉवर इन ब्रॅकेट वॅट. ॲडिशनल कन्झम्पशन पर्सेंटेज
luminous intensity and life of lamp in hours. ओके, जर नॉर्मल व्होल्टेज असेल 230 व्होल्ट, तर करंट किती कंझ्युम करतो पहा, 60 वॅटचा लॅम्प 0.26 अँपियर करंट इतका कंझ्युम करतो. ठीक आहे. ॲडिशनल कन्झम्पशन काहीच नाही आहे तिथे. ओके, जर नॉर्मल व्होल्टेज असेल तर ल्युमिनस इंटेन्सिटी किती आहे, 710. लाईफ ऑफ हावर्स 1000 हावर्स. ओके, ठीक आहे. त्याचबरोबर आपण एकदम शेवटचा पाहूया. व्होल्टेज जर सडनली राईज अप झालं, 270 व्होल्टेज जर आपण 60 वॅटच्या बल्बला दिलं तर काय होईल पहा, करंट ऑल्सो इन्क्रीज होईल, 0.31 होईल, 0.31 अँपियर होईल. आणि पॉवर जो काय असेल तो वॅटेजमध्ये, जो नॉर्मली 230 व्होल्टला 60 वॅटने ऑपरेट होणारा बल्ब, त्याचं पॉवर काय होईल, वॅटेज काय होईल, इन्क्रीज होईल, 83.4% इतकं जाईल. ओके, किंवा 83.4 वॅटेज इतकं होईल. ॲडिशनल कन्झम्पशन पर्सेंटेजमध्ये 39% तो ॲडिशनल कन्झम्पशन करेल. ओके, जे की नाही केलं पाहिजे त्यानं. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी 1213 म्हणजे 1213 इतकं ल्युमिनस इंटेन्सिटी. ऑब्वियसली जर व्होल्टेज वाढलं तर ल्युमिनस इंटेन्सिटीसुद्धा वाढेल, परंतु लाईफ ऑफ लॅम्प इन हावर्समध्ये 100 कमी होईल, 10 पटीने कमी होईल. ओके, इतकं जर व्होल्टेज इन्क्रीज होत असेल तर 10 पटीने त्याचं काय होईल, लाईफ कमी होईल. ओके, पहा फ्रॉम टेबल 3.5.2 it can be observed that only at normal voltage a bulb consumes normal power and outputs normal lumens with specified life. Rise in voltage through small increases consumption and cause life of reduction. Therefore, lighting equipments will perform much better after isolating them from isolate करणे म्हणजे बाजूला करणे, isolating them from power feeders. ओके, अशा पद्धतीने लाइटिंग इक्विपमेंट हे चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतात की जेव्हा त्यांना आयसोलेट केले, बाजूला करणे, देम फ्रॉम पॉवर फीडर्स. हेन्स सेपरेट ट्रान्सफॉर्मर फॉर लाइटिंग एन्ज्युअर्स. Separate transformer for lighting ensures minimized voltage reflected issue, better voltage regulation for lighting load, improved efficiency of lighting system. Okay, hence separate transformer for lighting ensures, जर का आपण लाइटिंग सिस्टमसाठी सेपरेट ट्रान्सफॉर्मर दिला तर काय होईल, मिनिमाइज व्होल्टेज रिलेटेड इश्यू काय होईल, मिनिमाइज होतील. म्हणजे जे व्होल्टेज फ्लक्च्युएशन होत होतं इंडस्ट्रियल आणि ॲग्रिकल्चर लोड ऑन आणि ऑफ करण्यामुळे, तो काय होईल, कमी होईल. मिनिमाइज व्होल्टेज रिलेटेड इश्यूज, बेटर व्होल्टेज रेग्युलेशन फॉर लाइटिंग लोड्स. ओके, बेटर व्होल्टेज रेग्युलेशन हे बेटर असेल लाइटिंग लोडसाठी. इम्प्रूव्ड इफिशियन्सी ऑफ लाइटिंग सिस्टम. ओके, लाइटिंग सिस्टमची कार्यक्षमता काय होईल, इम्प्रूव्ह होईल. समटाइम एंटायर न्यू ट्रान्सफॉर्मर फॉर लाइटिंग मे नॉट बी इकॉनॉमिकली फिजिबल. ओके, समटाइम्स काही वेळा एंटायर न्यू ट्रान्सफॉर्मर, ओके, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे फॉर लाइटिंग मे नॉट बी इकॉनॉमिकली फिजिकल, म्हणजेच काय तो आर्थिकदृष्ट्या काय फिजिबल नाही आहे. सो सर्व स्टॅबिलायझर्स ॲट सच प्लेसेस कॅन बी ॲन अट्रॅक्टिव्ह अल्टरनेटिव्ह. ओके, त्याच्याऐवजी सर्व स्टॅबिलायझर्स हा एक अट्रॅक्टिव्ह अल्टरनेटिव्ह असू शकतो. इन्स्टॉलेशन ऑफ सर्व स्टॅबिलायझर्स फॉर लाइटिंग फीडर एक्सटेंड कॉन्स्टंट व्होल्टेज फॉर द लाइटिंग इक्विपमेंट. ओके, सर्व स्टॅबिलायझर्स काय करेल, कॉन्स्टंट व्होल्टेज तो एक्सटेंड करेल फॉर लाइटिंग इक्विपमेंटसाठी. स्टेबल व्होल्टेज ऑल्सो एन्हान्स परफॉर्मन्स ऑफ कंट्रोल गिअर्स. सर्व स्टॅबिलायझर्स ऑप्टिमाइज द व्होल्टेज लेवल विच इज बीइंग फेड टू लाइटिंग फीडर्स विदाउट अ सॅक्रिफाईंग इल्युमिनेशन. ओके, सर्व स्टॅबिलायझर्स ऑप्टिमाइज करणे म्हणजे मिळवणे. सर्व स्टॅबिलायझर ऑप्टिमाइजेस द व्होल्टेज लेवल मिळवतात, विच इज बीइंग फेड टू लाइटिंग फीडर्स. ओके, जो की तो लाइटिंग फीडर्सला फेड केला जाणार आहे विदाउट सॅक्रिफायझिंग इल्युमिनेशन. ओके, इट्स मोर सुटेबल फॉर द प्लांट्स इन विच व्होल्टेज लेवल्स रायझेस टू मच ड्युरिंग ऑफ पीक हावर्स. ओके, हा तिथं सुटेबल आहे की जिथं व्होल्टेज लेवल्स राईज टू मच. ओके, अतिशय जास्त टू म्हणजे अतिशय जास्त, टू मच ड्युरिंग ऑफ पीक हावर्स. ओके, ड्युरिंग ऑफ पीक हावर्समध्ये ज्या प्लांटला, ज्या सबस्टेशनमध्ये व्होल्टेज अचानकली रायझेस टू मच, अधिक प्रमाणे राईज होतो, अशा ठिकाणी सर्व स्टॅबिलायझर हा सुटेबल आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ सर्व स्टॅबिलायझर्स. ॲडव्हान्टेजेस गेनड बाय इन्स्टॉलेशन ऑफ सर्व स्टॅबिलायझर ॲट सच प्लेसेस. एनर्जी सेव्हिंग 20% to 30% or even more. Preventing failure of bulbs, control gears, etc. 150% to 200% increases in luminous life uniformly in luminous output. ओके, ॲडव्हान्टेज ऑफ सर्व स्टॅबिलायझर बसवण्यापाठीमागचे काय फायदे आहेत पहा. ॲडव्हान्टेजेस गेनड बाय इन्स्टॉलेशन ऑफ सर्व स्टॅबिलायझर्स ॲट सच प्लेसेस.
energy saving 20% to 30% or even more, preventing failure of bulbs, control gears, etc. 150% to 200% increases in luminous life, uniformity in luminous output. Okay, syllabus topic number 3.5.5, periodic survey and adequate maintenance program. periodic survey and adequate maintenance of program. विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या की आपला ह्या युनिटचा किंवा ह्या कोर्सचा या सब्जेक्टचा एक थीम आहे की एनर्जी कॉन्झर्वेशन करणे. त्यातील युनिट नंबर 3 आपला सुरू आहे, एनर्जी कॉन्झर्वेशन इन लाइटिंग इन्स्टॉलेशन. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टम और लाइटिंग इन्स्टॉलेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहा 3.5.5 syllabus topic 3.5.5 periodic survey and adequate maintenance program. What adequate maintenance program is followed for lighting system? हा प्रश्न MSBTच्या विंटर 13 ह्या एक्झाममध्ये विचारला होता. एक्सप्लेन हाऊ एनर्जी कॉन्झर्वेशन कॅन बी ऑब्टेन्ड बाय पिरियडिक सर्वे ऑफ लाईट्स. हा पण प्रश्न समर 15 MSBTच्या समर 15 ह्या एक्झाममध्ये विचारला होता. ओके, ठीक आहे. तर पहा पुन्हा काही दोन प्रश्न आहेत. स्टेट प्रॉपर मेंटेनन्स प्रोग्राम फॉर एनर्जी कॉन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टम. एक्सप्लेन द रोल ऑफ ॲडॅक्वेट मेंटेनन्स ऑफ लाइटिंग सिस्टम इन एनर्जी कन्झर्वेशन. प्रॉपर पिरियडिक मेंटेनन्स. पिरियडिक मेंटेनन्स म्हणजे पिरियडिक म्हणजे कालांतराने देखभाल करणे, ओके, ठराविक वेळेने देखभाल करणे. प्रॉपर पिरियडिक मेंटेनन्स ऑफ लाइटिंग इज नेसेसरी टू कंटिन्यू टू मीट द फॅसिलिटीज नीड ऑफ क्वालिटी अँड इफिशियंट लाइटिंग. ओके, प्रॉपर पिरियडिक मेंटेनन्स ऑफ लाइटिंग इज नेसेसरी, हे गरजेचं आहे, टू कंटिन्यू टू मीट, ओके, टू कंटिन्यू टू मीट द फॅसिलिटीज नीड ऑफ क्वालिटी अँड इफिशियंट लाइटिंग. लाइटिंग रिसोर्सेस सच ॲज फिक्चर्स, लॅम्प्स. Okay, lighting resources such as fixtures, lamps, blast, energy are required to be managed to sustain quality of lighting. All of the lighting system are designed with a consideration of regular maintenance. All of the lighting systems are designed with the consideration of regular maintenance. Even though original design, luminaires and installation are very good, deterioration of light output is intrinsic more or less. Using more number of lamps for compensating light loss in future are not a worth solution, as it result in initial equipment price, energy cost, energy related pollution, increase the maintenance over the lighting system life. Mainly lighting maintenance programs focus on bringing under control the influence of lamp burnout, lamp lumen depreciation, luminar dirt depreciation. Major maintenance involve relamping, group relamping, spot relamping, cleaning. फिगर सी 3.5 मेजर मेंटेनन्समध्ये काय येतं, अधिकच्या देखभालीमध्ये रिलॅम्पिंग, ओके, जिथं पुनर्बल्ब बसवायचे आहेत, ग्रुप रिलॅम्पिंग, स्पॉट रिलॅम्पिंग, क्लिनिंग. ओके, syllabus topic 3.5.5.1 relamping. Group relamping. Group relamping is a preventive approach. In this, lamps are replaced to ensure light level when lamps in the area reach 80% of their rated life. Burnout start occurring. Okay, light output of a lamp is greatly depreciated म्हणजे कमी होणे. For group relamping, to decide the proper time to replace, keep the data and assess the lighting level in all areas, especially after the installation of new lamps. Okay, monitor the change in light level using lux meter by conducting periodic checking of light outputs. Okay, spot relamping. Syllabus spot relamping is run to failure approach. स्पॉट रिलॅम्पिंग इज रन टू फेल्युअर अप्रोच. जर फेल्युअर होत असेल तर तिथं हा स्पॉट रिलॅम्पिंग अप्रोच होतो. स्पॉट रिलॅम्पिंग मीन्स लॅम्प्स आर रिप्लेस्ड टू अवॉइड डॅमेज ऑफ ब्लास्ट वेन इट स्टॉप्स टू ऑपरेट विदाउट अँटिसिपेशन, इट फेल्स टू लाईट अप आफ्टर स्विचिंग ऑन. अशा वेळी काय करू शकतो आपण, स्पॉट रिलॅम्पिंग करू शकतो. दिस इज नॉट द बेस्ट पॉलिसी ॲज इट वेट्स till the lamp fails. Lamp may fails randomly and increases with age as well. 3.5.5.2 cleaning. Syllabus topic 3.5.5.2 cleaning. Regular cleaning of lamp lenses,
reflectors, that is luminaires, as a whole is recommended. Okay, even in the air filtered areas, dirt, dust gathers on the lamp lenses reflectors which reduce light remarkably. Whenever lamps are being replaced, fixtures should be cleaned. Whenever lamps are being replaced, fixtures should be cleaned. In the places where frequent opening of the doors allows outside of our luminaires should be cleaned minimum 2 tons a year, 2 tunes a year. Okay, rearranged re-energizer condition should be ensures while cleaning luminaires. Syllabus topic 3.5.5.3 Advantages offered by cleaning and group relamping. Improved overall efficiency साहजिकच आहे. Overall efficiency increase होईल. Well maintained light level, decrease inventory of blast as well as lamps, avoids blast degradation which occurs when it tries to light expires lamp. Syllabus topic 3.5.6 Energy conservation techniques in fan electronic regulator. या टॉपिकवरती पण MSBTच्या समर 17 समर 18 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. लिस्ट आउट द एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन फॅन्स, एक्सप्लेन एनी टू एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन फॅन. कन्व्हेन्शनल फॅन रेग्युलेटर्स इनकॉर्पोरेटेड register is a register in it for the speed control. Lesser amount of current flow, lesser amount of current flows through fan and remaining passes through the resistor. On increasing the speed, more the current is allowed to flow the fan, which can rotate at higher speed. Hence, at low speed, these regulators heat up and wastes of energy. Advanced technology available in the regulators is electronic regulator, much smaller in size as compared to conventional electrical regulator. In electronic fan regulators, triac is used. Okay, triac हा solid state electronic device है, is used for the speed variation by varying the firing angle. Okay, this regulator has no problem of heating, thus saves energy even when the fan is running at low speed. Two types of electronic regulator available such as, okay, electronic regulator हे दोन टाइपचे अवेलेबल आहेत. टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर मुव्हेबल टाइप, स्टेप टाइप. ओके, फिगर सी 3.6 टाइप ऑफ electronic regulator. Movable type, these are regulator which move smoothly and don't include any stepped operation. Okay, these are regulator which move smoothly and don't include any stepped operation. Better than electrical regulator through suffers from heating of due to distortion of to the movement of the motor. Okay, step type, these include speed variation at numbered steps 1 to 5, most efficient type and lesser distortion to the movement of motor, so level less heat. Okay, अशा पद्धतीने युनिट नंबर 3 एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टम 16 मार्क्सचा इथे आपला कव्हर झालेला आहे. ओके, युनिट नंबर 4 च्या फर्स्ट व्हिडिओसाठी फर्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल.